भाजपच्या वतीने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एकनाथराव खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। रुपाली चाकणकर यांच्या या आरोपांना उत्तर देताना एकनाथराव खडसे यांनी त्या चेकाडल्या असल्याचं वक्तव्य केलं होतं। खडसे यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ आज जळगाव जिल्ह्यात धरणगाव, रावेर, जळगाव तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकनाथराव खडसे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला आहे। त्यामुळे जळगाव जिल्ह्यात एकनाथराव खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद आता टोकाला गेल्याचं पाहायला मिळत आहे। खडसेचं करायचं काय? खडसेचं करायचं काय? अरे धिक्कार असो, धिक्कार असो, अरे धिक्कार असो, धिक्कार असो। नारी शक्तीचा सम्मान में, अरे नारी के सम्मान में, अरे नारी के सम्मान में महायुतीचा, महायुतीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा। हम तुम्हारे साथ हैं। नारी के सम्मान में महायुती मैदान में नारी शक्तीचा, नारी शक्तीचा। छत्रपती शिवाजी महाराज की, हमारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। रुपाली ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रुपाली ताई तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। माफी मांगा, माफी मांगा, अरे माफी मांगो, माफी मांगो। अरे नारी के सम्मान में, अरे नारी के, अरे माफी मांगा, माफी मांगा, माफी मांगा, माफी मांगा। रुपाली ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रुपाली ताई चाकणकर तुम आगे बढ़ो, आगे बढ़ो दादा। नारी के सम्मान में तुम आगे बढ़ो। सर्व महिलांनी, महायुतीच्या महिलांनी मिळून, कारण की त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा आपल्या रुपालीताई चाकणकर यांच्याबद्दल त्यांनी अपर्याय वक्तव्य केले आहेत। रुपालीताई चाकणकर यांचं जे पद आहे ते महिलांना सन्मान मिळवून देणारं पद आहे आणि त्या पदासाठी जर कोणी व्यक्ती असं बोलत असेल, राजकारणात आरोप प्रत्यारोप हे चालत असतात, परंतु एका महिलेचा अपमान करणं हे आम्ही कोणत्याही महिला खपून घेणार नाही। त्यासाठी आज आम्ही नाथाभाऊच्या तोंडाला इथे सगळ्या महिलांनी मिळून काळं फासलं आहे आणि त्यांच्या सन्मानात सर्व महिला आम्ही रस्त्यावर उतरलेला आहे। असं काय बोलले एकनाथराव खडसे यांचं काय वक्तव्य आहे? त्यांनी बोलले की रुपालीताई चेताळल्या आहे, तर त्या काही चेताळल्या नाहीये, तर हे असं बोलणं योग्य नाहीये। महिलेप्रती कोणाच्या वतीने आंदोलन करण्यात? महायुतीच्या वतीने। महायुतीचे पदाधिकारी नाही आहे, आरपीआयचे पदाधिकारी आहे, पाहायला मिळतं। महायुतीचे आणि पदाधिकाऱ्यांचे फोन केले, अचानक आमचं आंदोलन ठरलं, त्याच्यामुळे काही राष्ट्रवादीच्या मीनलताईंना आम्ही फोन केला होता, पण त्या बाहेर गावी आहे, त्यामुळे ते येऊ शकतात। राष्ट्रवादी का लांब राहिले, कारण रुपालीताई चाकणकर राष्ट्रवादीचे नेते आणि भाजपचे हो, तर आम्ही मीनलताईंना फोन केला होता, त्या बाहेर गावी आहे, त्यामुळे ते येऊ शकले नाही, त्यामुळे त्या निरोप पण देऊ शकल्या नाही, त्यांच्या महिला येऊ शकल्या। पदाधिकारी राष्ट्रवादी कोणी? आम्ही त्यांना सांगितलं होतं, बाकी पदाधिकाऱ्यांचे माझ्याकडे नंबर नाही। शिंदे गटाचे पण या ठिकाणी उपस्थित नाही। आमचं अचानक ठरलंय दादा, त्यामुळे निरोप देण्याला आम्ही मतभेद चाललंय का? नाही, मतभेद मुळीच मतभेद नाहीये। आमचं अचानक ठरलं आणि ज्यांना निरोप देता आले ते आले, आमचे पदाधिकारी पण आम्ही निरोप देता आले तेवढेच आले, बाकीचे येणे आमचे पण शिंदे सेना पण दिसत नाही। महायुतीमधून